तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहेत सांगली डी-सी-सी बँक लिपिक ज्युनियर असिस्टंट भरती 2026 यासाठी महत्त्वाचे असे पी-वाय-क्यूवर आधारित ऑब्जेक्टिव्ह प्रश्न जे की उपलब्ध आहेत 2026च्या पॅटर्ननुसार, म्हणजेच की आय-बी-पी-एस पॅटर्ननुसार ही भरती आय-बी-पी-एस पॅटर्ननुसार होणार आहे. त्यामुळे प्रश्न शेवटपर्यंत नक्की बघा. ही सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक पी-वाय-क्यू पॅटर्न सराव प्रश्न आहे त्यामध्ये. तर प्रश्न क्रमांक 1 आहे, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम कोणत्या वर्षी लागू झाला? ऑप्शन ए आहे 1956, ऑप्शन बी आहे 1960, ऑप्शन सी आहे 1965, ऑप्शन डी आहे 1970. त्याचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी आहे 1960. तर महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 या रोजी लागू झालेला आहे. पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 2 आहे, सहकारी बँकिंग व्यवस्थेतील राज्य पातळीवर सर्वोच्च बँक कोणती? ऑप्शन ए आहे डी-सी-सी बँक, ऑप्शन बी आहे पी-ए-सी-एस बँक, ऑप्शन सी आहे राज्य सरकारी बँक, ऑप्शन डी आहे आर-बी-आय बँक. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, राज्य सहकारी बँक ही सहकारी बँकिंग व्यवस्थेतील राज्य पातळीवर सर्वोच्च बँक आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 3 आहे, डी-सी-सी-बीचे पूर्ण रूप काय आहे? तर ऑप्शन ए आहे डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक, ऑप्शन बी आहे डिस्ट्रिक्ट क्रेडिट कमर्शियल बँक, ऑप्शन सी आहे डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह क्रेडिट बोर्ड, ऑप्शन डी आहे डायरेक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक. तर याचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर ए आहे डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक. हे जे प्रश्न आहेत ना, हे तुम्हाला प्रत्येक आय-बी-पी-एस पॅटर्ननुसार जी बँक भरती होती त्याच्यामध्ये अतिशय महत्त्वाचे असे आहेत. त्यामुळे प्रत्येक जेवढ्या कोणत्या जिल्ह्यांसाठी भरती आहे त्यांनी सगळ्यांनी हा व्हिडिओ नक्की बघा. आणि सांगली जिल्हा मध्यवर्ती तर स्पेशल बॅच आहे. प्रश्न क्रमांक 7 आहे, NABARDची स्थापना कोणत्या वर्षी झाली? ऑप्शन ए 1975, ऑप्शन बी 1980, ऑप्शन सी 1982, ऑप्शन डी 1985. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, 1982 मध्ये NABARDची स्थापना झालेली आहे. प्रश्न क्रमांक 5 आहे, भारताची मध्यवर्ती बँक कोणती? ऑप्शन ए SBI, ऑप्शन बी RBI, ऑप्शन सी NABARD, ऑप्शन डी SIDBI. बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी RBI. तर भारताची मध्यवर्ती बँक ही RBI आहे. प्रश्न क्रमांक 6 आहे, RBIचे मुख्यालय कोठे आहे? ऑप्शन ए पुणे, ऑप्शन बी नवी दिल्ली, ऑप्शन सी मुंबई, ऑप्शन डी नागपूर. तर याचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर सी आहे मुंबई. तर RBIचे मुख्यालय मुंबई येथे आहे. प्रश्न क्रमांक 7 आहे, KYCचे पूर्ण रूप काय आहे? हा IMP क्वेश्चन आहे. ऑप्शन ए आहे कीप युअर कॅश, ऑप्शन बी आहे नो युअर कस्टमर, ऑप्शन सी आहे नो युअर क्रेडिट, ऑप्शन डी आहे नो कीप युअर कस्टमर. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, नो युअर कस्टमर. हा KYCचा पूर्ण फुल फॉर्म आहे. प्रश्न क्रमांक 8 आहे, NEFTचा संबंध कशाशी आहे? ऑप्शन ए आहे शेअर बाजार, ऑप्शन बी आहे इलेक्ट्रॉनिक निधी हस्तांतरण, ऑप्शन सी आहे विमा, ऑप्शन डी आहे कर्जमाफी. तर याचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी आहे इलेक्ट्रॉनिक निधी हस्तांतरण. प्रश्न क्रमांक 9 आहे, भारतात चलन जारी करण्याचे प्रमुख अधिकार कोणाकडे आहे? ऑप्शन ए SBI, ऑप्शन बी RBI, ऑप्शन सी NABARD, ऑप्शन डी वित्त मंडळ, वित्त मंत्रालय. बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी RBI. आता इथे आपण प्रश्न क्रमांक 10 बघूयात. ऑप्शन ए आहे स्पर्धा. प्रश्न क्रमांक 10 मध्ये सहकार या शब्दाचा मुख्य अर्थ काय? ऑप्शन ए स्पर्धा, ऑप्शन बी एकत्र येऊन काम करणे, ऑप्शन सी व्यापार, ऑप्शन डी बचत. बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, एकत्र येऊन काम करणे. आता बुद्धिमत्तेवर आधारित हे जे प्रश्न आहेत ना, हे तुम्ही फक्त बघून घ्या, कारण की आपण बुद्धिमत्तेच्या सिलेबसवर घेत नाही. हे जे प्रश्न हे फार महत्त्वाचे. आपण संगणकाचे प्रश्न इथे घेऊयात. तर संगणकावर आधारित काही महत्त्वाचे आहे. तर CPUचे पूर्ण रूप काय आहे? सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, बी आहे कम्प्युटर प्रोसेसिंग युनिट, सी आहे सेंट्रल प्रोग्राम युनिट, डी आहे कंट्रोल प्रोसेसिंग युनिट. बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. तर CPUचा पूर्ण रूप हा सेंट्रल प्रोसेसिंग युनिट आहे. प्रश्न क्रमांक 14 आहे, संगणकातील कायमस्वरूपी मेमरी कोणती? ऑप्शन ए रॅम, ऑप्शन बी रोम, ऑप्शन सी कॅच, ऑप्शन डी रजिस्टर. बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, रोम, ROM. आता रोमचं जर पूर्ण रूप विचारलं तर रीड ओनली मेमरी, ज्याच्यामध्ये आपल्याला चेंजेस करता येत नाही, त्याच्यामुळे ही टेम्पररी मेमरी आहे. आणि ही लाईट जरी गेली तरी सुद्धा ही मेमरी टिकून राहते आपल्या कम्प्युटरमध्ये, PC मध्ये. प्रश्न क्रमांक 15 आहे, सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?
ऑप्शन ए आहे रवी, ऑप्शन बी आहे शशी, ऑप्शन सी आहे पवन, ऑप्शन डी आहे नीर. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए रवी. तर सूर्य या शब्दाचा अर्थ रवी आहे. प्रश्न क्रमांक 16 आहे, उंच या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? ऑप्शन ए मोठा, ऑप्शन बी लहान, ऑप्शन सी ठेंगणा, ऑप्शन डी रुंद. बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी ठेंगणा. म्हणत असेल की इतके सोपे प्रश्न का आहे? कारण की तुम्हाला अशाच प्रकारचे प्रश्न याआधी विचारण्यात आलेले आहेत. ही जी PDF आहे ही स्पेशल मी तुमच्यासाठी PYQ आधारित आणि महत्त्वाचे असे प्रश्न जे की वारंवार रिपीट झालेले त्यासाठी मी बनवलेली आहे. त्याचा नक्कीच फायदा होणार आहे तुम्हाला. प्रश्न क्रमांक 17 आहे, डोळ्यात तेल घालून पाहणे या वाक्याचा अर्थ काय? ऑप्शन ए रडणे, ऑप्शन बी काळजीपूर्वक लक्ष देणे, ऑप्शन सी झोपणे, ऑप्शन डी आनंद होणे. बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी काळजीपूर्वक लक्ष ठेवणे. प्रश्न क्रमांक 18 आहे, नाम म्हणजे काय? ऑप्शन ए क्रिया दर्शविणारा शब्द, ऑप्शन बी व्यक्ती, वस्तू, स्थळ किंवा भाव यांचे नाव दर्शविणारा, ऑप्शन सी गुण दर्शविणारा, ऑप्शन डी संबंध दर्शविणारा. बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी म्हणजेच की व्यक्ती, वस्तू, स्थळ किंवा भाव यांचे नाव दर्शविणारा. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची अशी PDF रेडी केलेली होती. त्याचा नक्कीच फायदा होईल आशा करते मी तुम्हाला. ही स्पेशल मी सांगली DCC जिल्हा मध्यवर्तीय बँक लिपिक ज्युनियर असिस्टंट भरती 2026 साठी जे की PYQवर आधारित हे प्रश्न आहेत सगळे आणि फार महत्त्वाचे आहे. याचा नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे. तर अशाच प्रकारचे आणखी व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. नवीन असेल तर फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.